सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी 17 जुलै 2026 रोजी आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली. आणि आत्महत्येचं कारण असं होतं की प्रशासनाकडून त्याच्यावर जो दबाव आला होता आणि त्याला काम करू देत नव्हते, 1 वर्षापासून त्याचा मानसिक छळ करत होता, या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आत्महत्या केली. हे आता जगजाहीर झालेलं आहे. पोलिसांनी मान्य केले आणि पोलिसांनी तसे गुन्हाही दाखल केलेला आहे. यामध्ये विशेष म्हणजे हा सुनील मोरे हा मागासवर्गीय बौद्ध समाजाचा आहे. त्यामुळे जातीयतेतूनही या लोकांनी जातीयता म्हणजे जे काही म्हणत त्यांच्या जातीयता भरलेली होती, या जातीयतेतून याला छळ केल्याचे आरोप करण्यात आले आणि ते सिद्ध होत आले आणि त्या प्रकारचे अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 1 महिना झालेला आहे, परंतु यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. जे या ठिकाणचे विभागीय पोलीस अधिकारी आहेत प्रशांत शिंदे, हे केवळ या लोकांना गोड बोलत आहेत, प्रशासनाला वेगळी माहिती देत आहेत आणि कुणालाही कुठलीही माहिती देत नाहीत. आणि आजही 1 महिना झाला तरी आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. आरोपी मोकाट फिरत आहेत म्हणण्यापेक्षा आरोपी आपल्या जमानतीसाठी जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करण्यासाठी या शिंदे यांनी त्यांना मुभा दिली की काय असे वाटत आहे. किंवा मला असं वाटत आहे की जातीयता शिंदेच्याही डोक्यात भरली की काय, की जातीयतेतून त्यांनी जातीयवाद करणाऱ्याला मदत करत आहेत, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या डोक्यात जातीयवादी आहे. आणि विशेष म्हणजे सांगतो की हे जे त्यांचे वडील आहेत, या वडिलांकडून त्यांनी समाज कल्याण विभागाकडे सर्व प्रस्ताव दाखल करायचा म्हणून त्यांच्याकडून कास्ट सर्टिफिकेट आणि वेगळे जे काही डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट सुद्धा त्यांच्याकडून घेतल्याचे आता त्यांनी मोरे यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे कुठलेही डॉक्युमेंट या प्रशांत शिंदे नावाच्या विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनही समाज कल्याणकडे दाखल सुद्धा केले नाहीत. एव्हाना जो त्याला पहिले आपण जसं पोलिसांमध्ये म्हणतो की पहिली इन्फॉर्मेशन पहिली माहिती, तशी माहिती सुद्धा अजूनही समाज कल्याण अधिकारी जे आहेत विंगिरे यांच्याकडे गेलेली नाही. आणि आता मुंगेरांचंही स्पष्ट म्हणणं आहे की माझ्याकडे अजून माहिती आली नसल्यामुळे मी कुठलीही कारवाई कशी काय करू शकतो असं त्यांचं म्हणणं. म्हणजे एकंदरीत असं वाटतं की DYSP प्रशांत शिंदे हे कुठेतरी या प्रकरणाला वेगळ्या मार्गात किंवा या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत की काय, आता अशी शंका यायला लागलेली आहे. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्ह साठी. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.